कवितेचं नाव आहे स्मारक भिडेवाडा. स्मारक भिडेवाडा. शिक्षण हे दूधवाहिनीचे, शिक्षण हे दूधवाहिनीचे सन्मानाने जगण्यास. शिक्षण हे दूधवाहिनीचे सन्मानाने जगण्यास. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, वंदन त्यांच्या कार्यास, वंदन त्यांच्या कार्यास, नमन त्यांच्या कार्यास. सन्मानाने उभा भिडेवाडा ऐतिहासिक, आकाशाला गवस निघालती त्यांच्या कार्यास, आकाशाला गवस निघालती त्यांच्या कार्यास. अन्यायाचे निर्मूलन, न्यायासाठी झगडा, न्यायासाठी झगडा. थांबविले केशवपण, नाव्याचा संप घडवला, नाव्याचा संप घडवला. जन्मदिवस सावित्रींचा बालिका दिन साजरा मोठा. सावित्रीबाई फुले विद्यापीठा, नामकरण पुणे विद्यापीठाला. एक मोठ्या शिक्षण तज्ञ नावारूपास आल्या. महिलांच्या अधिकारात सुधारणा केल्या, महिलांच्या अधिकारात सुधारणा केल्या. पदवी बहाल झाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. थोर समाज सेविका नामाभिधान झाले. प्रारंभ मुलीच्या शाळेचा भिडेवाडा बोलला. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा कार्यारंभ केला. बुधवार पेठ पुणे नामांकित भिडेवाडा वा. आज भारत देशात मुलींच्या शिक्षणाचा गाभा. अडीअडचणी अनेक संकटे झेलली अंगावर. झाल्या महिला शिक्षिका करुणी मात त्यावर. इतिहास यांचा स्मारक रूपे फावा जनतेस. आठवण स्मृती रूपे होते आज आम्हास. आठवण स्मृती रूपे होते आज आम्हास. जय हिंद, जय भीम. नमस्कार, माझे नाव प्रेमय गणेश काळे. मी आता 6वीत शिकते. माझ्या स्वयंलिखित कवितेचे शीर्षक आहे भिडेवाडा. दगडू शेट समोरील उभ्या भिडे वाढत, दगडू शेट समोरील उभ्या भिडे वाढत. मुलींची पहिली शाळा भरली, मुलींच्या शाळेची पहिली पाटी पुण्यामध्ये लागली. मुलींच्या शाळेची पहिली पाटी पुण्यामध्ये लागली. तातासाहेब भिडे यांनी शाळेसाठी जागा दिली. आम्हा मुलींच्या शिक्षणासाठी ज्योतिबा सावित्री माय झटली. आम्हा मुलींच्या शिक्षणासाठी ज्योतिबा सावित्री माय झटली. मायेने झेलले लोकांचे शिव्या शाप, मायेने झेलले लोकांचे शिव्या शाप. न डगमगता रोवली शिक्षणाची मुहूर्त मेढ, न डगमगता रोवली शिक्षणाची मुहूर्त मेढ. फातिमा सावित्री मायने फुलवली बाग शिक्षणाची. त्या बागेमध्ये फुलली फुले मुलींच्या ज्ञानाची. त्या बागेमध्ये फुलली फुले मुलींच्या ज्ञानाची. तुझ्यामुळेच माया आम्ही शिक्षण घेतो, तुझ्यामुळेच माया आम्ही शिक्षण घेतो. तुझ्यामुळेच मुलींना समाजात मान सन्मान मिळतो, तुझ्यामुळेच मुलींना समाजात मान सन्मान मिळतो. अशा या थोर ज्योतिबा सावित्री माईला माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. धन्यवाद. भिडेवाडा थोर, भिडेवाड्याचा इतिहास दमदार. पहिली मुलींची शाळा सुंदर. आनंदाला मुली पहा खरोखर, मिळालेली सुवर्ण संधी अखेर. भिड्यावाड्यास नमोन जरूर,
घडविले पहिले हे संस्कार. स्त्री शिक्षणाचे जनक थोर सावित्रीबाईंचे हे उपकार. स्त्री शिक्षणाचा विडा दमदार सोबती ज्योतिबा फुले जरूर. शिक्षणाचा ध्यास समजदार जबाबदारी दोघांना स्वीकार. यशोगाथा खूपच मजेदार संघर्षाची पावती बरोबर. शिक्षणाचा घेऊन रे आधार घडविली ओळख अजरामर. मानाचा मुद्रा घ्यावा त्रिवार नाही मानवी रे कधीच हार. भिडेवाड्यात रमले हळूवार स्त्री मनावर किती हे उपकार. प्रगतीला पुढे पाऊले चार अभिमान वाटतो खरोखर. या भिडेवाड्याचे आभार रोजले हृदयी थोर संस्कार. भाग्यशाली महिला जरूर शिक्षणाची संधी जोरदार. आजही नतमस्तक सारे या भिडेवाड्या समोर. भिडेवाड्याचा व्हावा शिक्षण म्हणूनच हा स्मारक उद्धार. भिडेवाड्याचा व्हावा पुन्हा एकदा उद्धार. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो. भिडेवाडा स्वातंत्र्याच्या अंधेऱ्या काळी स्त्रीमुक्तीची पाठ झाली. अंधरूढी परंपरा खरी ज्ञानी केल्या त्या अडाण्यामुळे. भगिनी अंधारी गोऱ्या झाल्या गुंतल्या चुलमूल संसारी. उंबरट्याच्या नाही बाहेर माप ओलांडून आल्या घरी. कळी उमले फुलावे फूल अंधार मिटावा ज्ञानी कूळ. कुटुंब माता घडवे मूळ सावित्री रूपाने ज्ञानज्योत तेवली फुल्यानी ज्ञान उघडे तिसरा डोळा. ज्ञानाने प्रकाश तेजाकडे प्रगतीचा हा मार्ग मोकळा. शिक्षणाची ती ज्योत लावली पहिला पुणेरी वाडा भिडे. स्त्री शिक्षण सुरुवात केली ज्ञान घेऊन प्रगतीकडे. 1848 हे पहिली कन्या शाळा त्यावर. तुळस बागेत भिडेवाडा पुणे शिक्षण माहेर. शतनमन भिडेवाड्याला स्त्री शिक्षण मुहूर्त रोवणी. सक्षमिनी सावित्री ज्योतिनी स्त्री राष्ट्रपती विराजमान. धन्यवाद. त्यानंतर मी पुढील 5 कवींना आमंत्रित करते. गणपत क्षीरसागर कामशेत वरून आलेले आहे. दिलीप भीमराव वाघमारे पुण्यावरून आलेले आहे. ऍडव्होकेट मुकुंदराव भाऊराव जाधव जळगाव वरून आलेले आहे. बालकृष्ण अमृतकर पुण्यावरून आलेले आहे. आणि प्रबोधनकार सागर भाऊ वाघमारे मावळ आलेले आहे. या सर्वांना मी मंचावर आमंत्रित करते आणि सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. माझ्या कविता शीर्षक आहे सावित्री फुले सभागृह. आता आहे विजय वडवे ग्रामसभांचा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव जागर. सध्या चालू आहे पंढरीच्या वाटेवर रामकृष्ण हरी नामाचा गजर. आणि इथे सावित्री फुले सभागृहात चाललाय विजय सरांचा आंतरराष्ट्रीय महोत्सव काव्य जागर. कौतुक सर्व कवी महाशयांचे. ज्योतिबा फुले सावित्रीबाई यांच्या देशातल्या पहिल्या मुलींच्या शाळेचे. किती खडतर व्रत हे त्या काळी मुलीला शिक्षण द्यायचं. पण घेतला वसा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंनी. देशातली पहिली मुलगी शाळा उघडली भिडेवाड्यात त्या कठीण काळी. त्या कठीण क्षणी दगड विटांचा मारा सोसला. कर्मटवाद्यांचा शेणाचा गोळाही ज्योतिबा आणि सावडी अंगावर घेतला. भिडेवाडाही होता त्या कठीण काळात साक्षीला. आले धावून साऊच्या मदीला फातिमा शेख आणि लव असतात त्या वेळेला. दगड विटांचा मारा झेलून भिडेवाडा बिलकुल नाही डगमगला. आज आहे त्याची उजळणी आठवून डोळ्यात आले पाणी. धन्य धन्य ते ज्योतिबा फुले, धन्य धन्य त्या सावित्रीमाई आणि धन्य धन्य त्यांची महान कर्तृत्वाची कहाणी. सेल्यूट माझा विजय सरांना आणि सलाम त्या ज्योतिबा साऊ प्रेमाला. त्यांच्या अथक परिश्रमाने भिडेवाडा तुमच्या आमच्या कवितेतून बोलला. भिडेवाडा हा तुमच्या आमच्या कवितेतून बोलला. जय ज्योतिबा, जय साऊ. तुमच्या मातीच्या देवीच्या, तुमच्या मातीच्या देवीच्या अंगावर
सोन्याची साडी होती. अरे शेण चिखल दगडाचा मारा खाऊन मुलींना शिकवणारी माझी सावित्री होती. अरे करोडोची संपत्ती होती त्यांची, समाजाला दान केली होती. अरे करोडोची संपत्ती होती त्यांची, समाजाला दान केली होती. असा विश्वास जन्म झाला त्या भिडे वाड्याचा. अशी माता सावित्री पिता ज्योतिबाच्या शिक्षणाची प्रेम कहाणी होती. तू जिच्यामुळं पाठीवर 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 तू जिच्यामुळं पाठीवर अबकडई शिकवत होती. तू जिच्यामुळं पाठीवर अबकडई शिकवत होती आणि आज महाविद्यालयामध्ये मुलींना इंग्लिश शिकवती. अगं ती माझी सावित्री भिडेवाड्याच्या तालमीत तयार झालेली पहिली शिक्षिका होती. पण मला कळतच नाही ती ज्योती सावित्री का समजत नव्हती. पण मला कळत नाही ती ज्योती सावित्री का समजत नव्हती. त्या एबीपी माझ्यावर सर त्या एबीपी माझ्यावर एक बाई मुलींना विचारत होती. हातामध्ये सावित्रीचा फोटो घेऊन कॉलेजात शिकणाऱ्या मुलींना विचारत होती, ह्या बाईला तुम्ही ओळखता का? तर तो फोटो पाहून कोण म्हणे माता जिजाऊ होती, कोण म्हणे देवी अहिल्या होती, कोण म्हणे झाशीवाली राणी होती, तर कोण म्हणे राणी लक्ष्मीबाई होती. पण त्या फोटोतली सावित्री कोणाला आज आठवत नव्हती. अगं तू तिच्यामुळे डॉक्टर वकील इंजिनियर राष्ट्रपती पंतप्रधान झाली होती. पण पेढा ठेवायला मात्र दगडूशेठ हलवाई त्या गणपती समोर आली होती. अगं किती फेऱ्या मारल्या सांग मला. किती फेऱ्या मारल्या सांग मला त्या गणपतीला. मग मला सांग ना, त्या भिडेवाड्याकडे तुझी पावलं का वळत नव्हती? मग त्या भिडेवाड्याकडे तुझी पावलं का वळत नव्हती? आता मला भीती सर, आता मला भीती आता मला भीती वाटते भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्याची. मग मला आठवण येते अरबी समुद्रामध्ये अफवांवर उभ्या राहिलेल्या त्या शिवस्मारकाची. म्हणून सांगतो सावध राहा, म्हणून सांगतो सावध राहा भिडेवाड्याच्या आंदोलकांनो. नाहीतरी कुत्री मांजरी अलगद विल्हेवाट लावते त्या भिडेवाड्याची. नाहीतरी कुत्री मांजरी अलगद विल्हेवाट लावतील त्या भिडेवाड्याची. आज शेवटच्या 4 वळी. आज चूल आणि मूल ही प्रथा नष्ट झाली बाबासाहेबांसाठी. आज चूल आणि मूल ही प्रथा नष्ट झाली. आज तू ताट मानणे साताऱ्याचीच मालकीन झाली. आज चूल आणि मूल ही प्रथा नष्ट झाली. आज ताट मानणे तू साताऱ्याचीच मालकीन झाली. माझ्या बाबासाहेबांच्या पुण्याईनं सांगू, रस्त्यावर चालणारी मुलगी हवाई सुंदरी झाली. रस्त्यावर चालणारी मुलगी हवाई सुंदरी झाली. विश्वरत्न, विश्वभूषण, विद्यारत्न, विद्याभूषण राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुलेंचा. जय शिवराय, जय भीम, जय ज्योती. नमस्कार. मी भिडेवाडा बोलतोय भिडेवाडा माझ्या हृदयातून. माझी कथा आणि व्यथा कळेल नक्की यातून. सन 1848 या वर्षात झालो होतो बेधुंद मनापासून हर्षात. भाग्य आले चालून माझ्या दारात. स्त्री शिक्षणाचे दिवे लागले साऱ्या घरात. माझ्या दारी आल्या ध्येय वेल्या बाई सावित्री. ज्यांच्याशी झाली माझी घट्ट अशी मैत्री. मी पाहिले त्यांना अगदी शांतपणे येताना. अंगावरती दगड चिखल शेण झेलताना. फातिमा शेखही आल्या देण्या मुलींना शिक्षण. लहुजी सावे सरसावले पुरवण्या संरक्षण. क्रांतीची बीजे ही माझ्याच साक्षीने पेरली. देशातील पहिली मुलींची शाळा येथेच भरली. मी येथेच पाहिली कळ्यांची फुले होताना आणि त्या फुलांची सुंदर बाग फुलताना. पण हिरव्या गार रानाचे व्हावे ओसाड माळ रान.
तसे माझ्याही शिक्षण वृक्षाचे वाळले होते प्रत्येक पान. भव्य मंदिरासारखे भग्न मंदिरासारखे झाले होते माझे विद्या मंदिर. जेथे वावरत होते रात्रंदिन घुशी आणि उंदीर. दगडूशेठ गणपतीला नमस्कार करायचे वाकून, पण माझ्याकडे मात्र नव्हते बघत ढुंकून. 5 डिसेंबर 23 हा माझ्यासाठी सुवर्ण दिन ठरला, कारण त्या दिवशी माझा वनवास सरला. राष्ट्रीय स्मारक होणार माझ्या नवजन्मानंतर. माझे उद्धार करते राहणार माझ्या संगे पुढे निरंतर. ध्वज शिक्षणाचा हाती धरूया आपण सारे जण. ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचे फेडूया ऋण, फेडूया ऋण. धन्यवाद. वाघ वस्तीवर पाय ठेवला तू. वाघ वस्तीवर पाय ठेवला तू आणि अनेक जिभा वळवल्या. वाघ वस्तीवर पाय ठेवला तू आणि अनेक जिभा वळवल्या. दुर्लक्षित वाघ वस्तीवर अनेकांच्या नजरा वळल्या. आचार नव्हता, विचार नव्हता, रूढीचा अहंकार होता. आचार नव्हता, विचार नव्हता, रूढीचा अहंकार होता. छाटलेल्या जिभेत आवाज नव्हता, शब्दाचा आकार होता. तुझ्या येण्याने दिवस गेले शब्दांना, तुझ्या येण्याने दिवस गेले शब्दांना आणि वाड्या वस्त्यावर छपरात घराघरात जन्म घेतला शब्दांनी. तुझ्या येण्याने दिवस गेले शब्दांना आणि वाड्या वस्त्यात छपरात घराघरात जन्म घेतला शब्दांनी. सवर्णाच्या दावणीला बांधलेल्या सरस्वतीला तू बंधमुक्त केले. गावाबाहेर वेशीबाहेर दलित वस्तीत आणले. गर्व राहिला शब्दांना, गर्व राहिला शब्दांना प्रस्तुती झाली भिडेवाड्यात. गर्भ राहिला शब्दांना आणि प्रस्तुती झाली भिडेवाड्यात. तेजाने ज्योती सावित्रीच्या शब्द पसरले खेडोपाड्यात. तेजाने ज्योती सावित्रीच्या शब्द पसरले खेडोपाड्यात, शब्द पसरले खेडोपाड्यात. धन्यवाद. रचना नमस्कार. माझ्या कवितेचे शीर्षक आहे आशा उजागर. माझ्या विस्तीर्ण अंगणात झाल्या लेकी बाळी गोळा. भरली सावित्रीच्या धाडसाने वाड्यात पहिली मुलींची शाळा. होता सर्वांनाच मुक्त प्रवेश कोणत्याही जात धर्म वयाला. मात्र करावी लागे हिम्मत इथे शिकण्यासाठी यायला. कुमू लागले आवारा स्वरनाट 12 खडी अंक पाड्यांचे. होऊ लागले देशहित संस्कार स्त्री अस्तित्व आणि हक्काचे. नव्हतं सोपं धर्मांधींना पचणं व नित्य नव्या संकटांनी घेरलं. फुले दाम्पत्यांनी सारं झेलून अखेर स्त्रियांना साक्षर केलं. शूर आहे सावित्रीच्या लेकी वाढल्यात माझ्या अंगाखांद्यावर. जरी ढासळल्या काळोखात भिंती मी भिडेवाडा. आहे आशा उजागर, आहे आशा उजागर. धन्यवाद. धन्यवाद. अंधार दूर करण्या मशाल बोलून जळणार. आम्ही लेक सावित्रीच्या ना कधी हरणार. आम्ही लेक सावित्रीच्या ना कधी हरणार. शायरी प्रस्तुत. हा हा नीती ज्ञानाचा सागर शिक्षणाचा आगर क्रांतिकारी जागर परिवर्तनाचा एल्गार. हा हा मी सावित्रीची लेक आहे ती आणि पहिलं वंदन तिलाच ग. हो मी सावित्रीची लेक आहे ती पहिलं वंदन तिलाच ग. स्वतः जरुरी जगी सगळ्या उजेड करून गेली ग. जिनी धीर धीर भगली धीर जिनी धीर धीर. भिडेवाड्यात पेटवली पहिली ज्ञान क्रांतीची मशाल ग. हो घेतले व्रत स्त्री शिक्षणाचे समाज उत्थान झुजले ग. जी जी धीर धीर हो जी धीर जी धीर नी. न्याय
आज जरी मी नामशेष झालो असलो या जगातून, तरी मी अस्तित्वात असताना पाहिली होती सावित्रीबाईंनी इथेच सुरू केलेली भारतातील पहिली मुलींची शाळा, आणि पाहिले होते एखाद्या ध्येयासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्यांचे होत असलेले हाल. तसं प्रवाहासोबत चालणं कोणासाठीही सोपं असतं, पण प्रवाहाविरुद्ध चालणं ही फारच कठीण गोष्ट. परंतु असतात काही ध्येयवेळी माणसं, ज्योतिबा आणि सावित्रीबाईंसारखी, जी केवळ इतिहास घडवण्यासाठी जन्माला आलेली असतात. आपण करतो आहोत ते कार्य इतिहासाचा एक सोनेरी हिस्सा बनून राहणार आहे याची कदाचित त्यांना जाणीवही नसते. आज जरी मी अस्तित्वात नसलो तरीही उद्या स्मारक रूपाने पुन्हा उभा राहील आणि सावित्रीबाईच्या आणि ज्योतिबांच्या महान कार्याची गाथा सर्व जगासाठी अनंत काळ गाईल, अनंत काळ गाईल. गाडून मनूच्या अघोऱ्या स्त्री रूढी परंपरेला, गाडून मनूच्या अघोऱ्या स्त्री रूढी परंपरेला, जाती जातीतला फार मोठा दुरावा रिता केला. साहू ज्योतिबानी स्त्री शिक्षणाचा सर्वासाठी मार्ग खुला केला. आजही फुलेंच्या साक्षीत भिडेवाडा बोलला. सनातनांचा होता तो काळ, स्त्री जन्माला होता रे तो शाप. अंधश्रद्धांची शाल पांघरून गाढ झोपला होता रे इथे समाज. फुले दाम्पत्याने स्त्री शिक्षणाची तेव्हाच पेटवली होती ती मशाल. आजही फुलेंच्या साक्षीत भिडेवाडा बोलला. ज्योती साहू फातिमा उस्मान शेख, लहूजी उस्ताद, चूल आणि मूल या प्रथेचा केला तीव्र धिक्कार. निर्भयपणे चालविला होता रे स्त्री शिक्षणाचा थोर अधिकार. आजही फुलेंच्या साक्षी भिडेवाडा बोलला. आजही फुलेंच्या साक्षीत भिडेवाडा बोलला. दगड आणि शेण गोळे झेलूनी अंगभर चिखल माती, जातीयतेच्या पेटत्या आगीत सुलाखून निघाली. क्रांती ज्योती सावित्री माई, क्रांती सूर्य ज्योतिबाराव. आजही फुलेच्या साक्षीत भिडेवाडा बोलला. भिडेवाड्यात पहिली मुलीची शाळा सुरू करून भारतात पहिलीच क्रांती घडवली स्त्री शिक्षणाची. अरे मगदूम महिला अबला नसते, साऊ ज्योतिबा बोलून गेला. धन्यवाद. माझ्या कवितेचे शीर्षक आहे इतिहासाचा साक्षीदार. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ पाया येथेच रोवला. साक्षीदारांनी इतिहासाचा भिडेवाडा बोलला. पुण्याच्या बुधवार पेठेत वाडा भिडेंनी बांधला. स्त्री शिक्षणाचा गाडा साहूंनी येथेच हाकला. साहूंच्या लेकी म्हणून मानाने मिरवता. माझ्या अस्तित्वाची लढाई धावून या ग आता. पुढाकार घ्या तुम्ही स्मारक बनवायला.
साक्षीदारांनी इतिहासाचा भिडेवाडा बोलला. काळ होता पारतंत्र्याचा, तिने वाजवली घंटा. ज्ञानदान केले न जुमानता समाज कंटका. येता जाता अंगावरी शेण दगडच फेकला. नाही मानली हार जरी चेहरा चिखलाने माखला. साक्षीदारांनी इतिहासाचा भिडेवाडा बोलला. ज्योतिबांच्या जीवनसाथी मशाल घेतली हाती. फातिमा शेखही होत्या त्यांच्या सोबती. फुलवले ज्ञानकमळ आधार अंधार दूर लोटला. साक्षीदारांनी इतिहासाचा भिडेवाडा बोलला. पहिली स्त्री शिक्षिका चर्चा जगात झाल्या. पहिली स्त्री शिक्षिका चर्चा जगात झाल्या. निद्रा करण्या भावनांचा कविताही रचू लागल्या. पुण्याच्या मातीत रात्रंदिन राबल्या. पुण्याच्या मातीत रात्रंदिन राबल्या. डंका त्यांच्या नावाचा साऱ्या जगात वाजला. साक्षीदारांनी इतिहासाचा भिडेवाडा बोलला. संघर्ष आणि निर्धार मी डोळ्यांनी पाहिला. संघर्ष आणि निर्धार मी डोळ्यांनी पाहिला. धन्यवाद. माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्मृती भिडेवाड्याच्या. उरल्या केवळ त्या आठवणी. उरल्या केवळ त्या आठवणी. कोण सांगेल साऊ फुलेची कहाणी. कोण सांगेल फुले शाहूची कहाणी. भिडेवाडा उभा अनेक काळात. प्रेरणा घेतील लाखो बहुजनात. झाली मुक त्यांची गाणे. कोण सांगेल ही कहाणी. होता साक्षी वाडा संघर्षाचा. गेला मातीत अंत झंझावाताचा. घ्या विचार असा हा म्हणे. कोण सांगेल ही कहाणी. दर्शकाचा मोठा करुण वाट. पेटवून साक्षरतेची पहाट. झाली पेट झाली पेट झाली पेट आज सुनी. कोण सांगेल ही कहाणी. बहुजन हे निरक्षर घेत हिमतीने साऊने पुढाकार. बहुजन केले थोर साक्षर. कर्मठांना 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 सांगे ठणकावूनी. कोण सांगेल ही करुण कहाणी. फातिमा बी होती साऊ सोबत. रचला इतिहास त्या भिडेवाड्यात. उरली स्मृती उरली स्मृती उरली स्मृती केवळ गाण्यातून. कोण सांगेल ही कहाणी. उद्या दिसेल इथे स्मारक मोठे. दबल्या मातीत पाहू वाडा कोठे. विरली येथेच विरली येथेच विरली येथेच साऊ वीरानी. विरली येथेच साऊ वीरानी. वदे शाहीर पवार स्मृती कहाणी. वदे शाहीर पवार ही स्मृती कहाणी. धन्यवाद. जय साऊ. कसा होता भिडेवाडा. कसा झाला भिडेवाडा. मुलींच्या ज्ञानदानाला पुढे आला भिडेवाडा. फुलांची शान होता तो. असा अभिमान होता तो. फुलांची शान होता तो. असा अभिमान होता तो. लहूची साळवे संगे पुढे आला भिडेवाडा. कसा होता
कसा झाला भिडेवाडा उजाळा या जीवन ज्योती तिने सुरुवात ती केली उजाळा या जीवन ज्योती तिने सुरुवात ती केली तिने बुधवार पेठेच्या पुढे नेला भिडेवाडा कसा होता भिडेवाडा कसा झाला भिडेवाडा ठसा हा क्रांती ज्योतीचा जगाला साक्ष ते झाले ठसा हा क्रांती ज्योतीचा जगाला साक्ष ते झाले धडे देऊन ज्ञानाचे सुखे नाहला भिडेवाडा धडे देऊन ज्ञानाचे सुखे नाला भिडेवाडा आणि शेवटचा शेर आहे बघा किती आले किती गेले तरी तो ठाटला गेला किती शाळा होतील तरी भिडेवाड्याचा जो स्त्री जीवनासाठी शिक्षणाचा जो ठाट आहे तो तसाच कायमस्वरूपी राहणार आहे म्हणून लिहिलेला आहे की किती आले किती गेले तरी तो ठाटला गेला अशा त्या लाख शाळेंचा गुरु झाला भिडेवाडा अशा त्या लाख शाळेंचा गुरु झाला भिडेवाडा कसा होता भिडेवाडा कसा झाला भिडेवाडा धन्यवाद या ठिकाणी मी काही तावून सुलाखून निघालेलो कवी नाही या ठिकाणी जमलेल्या तमाम कविवर्यांच्या पायाची धूळही मी नाही परंतु इथं यायचं रिकाम्या हाताने एखाद्याच्या घरी कसं जायचं तसंच संमेलनाला कसं जायचं दादा तर या अनुषंगाने या ठिकाणी 2-4 ओळी बोबड्या लिहिण्याचा हा प्रयत्न केलेला आहे हा बोबडा प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगाने सावित्री माईंसाठी त्या 4 ओळी मी तुमच्यासाठी सादर करत आहे पहा हा आपला लढा आहे महिलांचा लढा आहे गोर गरिबांचा वंचितांचा लढा आहे आणि त्या लढ्यावरती मी ही कविता लिहिलेली आहे कवितेची ओळ आहे सावित्रीच्या लेकीसाठी युद्ध छेडले आम्ही बघा सावित्रीच्या लेकीसाठी युद्ध छेडले आम्ही धावत आला सैनिक माझा ज्ञान ज्योत घेऊनी सावित्रीच्या लेकीसाठी युद्ध छेडले आम्ही धावत आला सैनिक माझा ज्ञान ज्योत घेऊनी काय घेऊन आलाय ज्ञान ज्योत घेऊन आलेला आहे कोण आहे समतेचा सैनिक आहे तो काय घेऊन आलाय ज्ञान ज्योत घेऊन आलाय चिडक्या रीती बघा चिडक्या रीती पडक्या जाती चिरडून टाकू आम्ही सावित्रीच्या लेकीसाठी युद्ध छेडले आम्ही सावित्रीच्या लेकीसाठी युद्ध छेडले आम्ही तमान आम्हा मुळी तुझी रे अरे तुझी तमा नाही तमान आम्हा तुझी मुळी रे धोंड काय मारिशी धोंड मारतो काय सावित्रीला तमान आम्हा तुझी मुळी रे धोंड काय मारिशी वस्ताद आमचा लहूजी आहे गाठ आहे त्याच्याशी वस्ताद आमचा लहूजी आहे गाठ आहे त्याच्याशी मुक्ता साळवे लेखन करती मानव जात मुक्तीची मुक्ता साळवे लेखन करती मानव जात मुक्तीची देवाला रे दयाच नाही वेशीच्या दगडाची देवाला रे दयाच नाही वेशीच्या दगडाची अरे दगड होती वेशीच्या बाहेरची माणसं थोडी होती ती देवाला रे दयाच नाही वेशीच्या दगडाची
शाहू फुलेंच्या गर्जनेने ज्ञान झाले मोकळे, शाहू फुलेंच्या गर्जनेने ज्ञान झाले मोकळे. भविष्य आता आम्हा विचारा वंचित रे बोलले, भविष्य आता आम्हा विचारा वंचित रे बोलले. देशाचे सामर्थ्य वाढवू, काय वाढवू? देशाचे रे सामर्थ्य वाढवू, शाळेमध्ये शिकू. देशाचे रे सामर्थ्य वाढवू, शाळेमध्ये शिकू. गुरुजी आम्हा बळ देत असे अंधाराशी लढू, गुरुजी आम्हा बळ देत असे अंधाराशी लढू. भिडे वाडा बोलत आहे गाणी त्यावर लिहू, भिडे वाडा बोलत आहे गाणी त्यावर लिहू. समतेच्या झेंड्याचे आम्ही सैनिक श्रमिक राहू, समतेच्या झेंड्याचे आम्ही सैनिक श्रमिक राहू, सैनिक श्रमिक राहू. थँक्यू व्हेरी मच. आपणही सर्वांनी असं समतेच्या झेंड्याखाली राहावं. धन्यवाद. या ठिकाणी सरांना खूप खूप शुभेच्छा.